बघू काय पुढचे केस वाढवले आणि काय त्या पोरींशी बोलत होता, काय उपयोग आहे? कोणत्या पोरींशी बोललो मी आहे? हा? म्हणजे त्या भारतीशी त्यांच्याशी ते म्हणत वा वा काय आधीचे केस वाढलेले, काय उपयोग आहे? अगं केस वाढलेलं नाही मम्मी. पुढचे केस कापायचे तेव्हा माणूस नीट दिसत. पुढचं तसंच झाक त्या याने घालायला, पाठीमागचे एकदम गुच्छे. काय मम्मी एवढे एवढे केस आहे माझे, एवढे जास्त काही एवढे. मोठे नाही. तू अजून बघू वाढवा, शकतो. मला तरी काय करायचंय? रात्री तुला निसे पाय चोळायला लागले का नाही मम्मी? मला नाही आवडत म्हणे. असं काय आहे नीट आमची आई जसं मालिश करत. करते ना तशी नाही, मालिश करायची. आमच्या आईने हे केलं ना तर निसे पाय लगेच चोळून द्यायचो आम्ही. मला दया माया नाही हे बघा मला सगळ्यात जास्त कटाळे होतो आणि कटाळे मला नाही पाय दादा. चोळायला लावती. आई रोज रोज आणि नाही लावत आहे. एखाद्या वेळेस आहे ना अति झाल्यानंतर माणसाला असं वाटतं पटकन काहीतरी कोणतरी लावून द्यावं. अति झाल्यानंतर मी देईन ना लावून मग. अति म्हणजे तू मेल्यावर लावशील तू म्हणेल तू पाना माझ्या आईच्या पायाला चोळलं नरम राहिली पाहिजे लोक येऊपर्यंत, मग पर्यंत तिच्या आंघोळीपर्यंत तेच करणार तू. असा नाही रहता मम्मी. काल मला झोप लागली होती आणि तू बायको कधी ना? पण आहे ना म्हणजे नाही एखादा याच्यात काय आलं म्हणतो, ना मम्मी, तुला काहीतरी अचानक प्रॉब्लेम आला असेल दे बरं, तुला नुसतं म्हणजे ते मी तुला काय म्हटलं नुसतं बाम चोळून दे, असं नसतंय. काय असं नसतं म्हणजे आता व्हिडिओ चालू केला सगळं सांगायचं नाही का त्यांना? व्हिडिओचं काही नाही मला सगळं दाखव सांगायचं नाही का? तर नाही, जगाला दाखव नाही तर नको दाखव. मी घरच्या पुरतं बोलते. मी काही व्हिडिओ हे करण्यासाठी नाही बोलते का असं आहे तसं आहे, व्हिडिओसाठी नाही बोलते मी. खरं नीट लाव ना मम्मी. नीट आहे जरासं, इकडून असं घे ना इथून असं. नीटच आहे. माझी मी लावून बघा दे. किती बिचारी सेवा करते. सेवा करते ना एकदम तुम्ही, भारी. मी आवाज येणार आहे नंतर तुमची. का त्याच्या त्यालाच पटत आहे, मला तर अजिबात पटत नाही. काय शपथ पटत नाही मग कशाला असती? नाही. असं नाही पण काय आता मी नाही म्हटलं असं तर तुला किती कस तरी वाटलं असतं, वाईट वाटलं असतं. वाईट वाटलंच असतं. बरोबर आहे मला. हं. मी तुझ्या पाय चोळून देणार, माझ्या मम्मीचे पाय मी अरे नक्की चोळू चोळून नको देणार देऊ, आहे. आता नाही दुखत आहे. मी जेव्हा वेदना झाल्या तेव्हाच सांगते. आता मी म्हटलं का तुला माझे पाय चोळून दे, रात्री मला आहे ना डायरेक्ट अशी इथं गोळ्या आल्यासारखं झालं. आणि तू काय म्हणतो मम्मी आमचे दुखते? अरे तुझ्यात आणि माझ्यातले फरक आहे, तुझ्या वयात माझ्या वयात. जा त्यांनाच ऑनलाईन मारा म्हणे आणि मग देऊन टाकतो म्हणे. मग मी म्हणलो नाही आता पप्पा सामान आणायला गेलेले. ओळखीचं होतं का देऊन? तिथून ते शेंड्याच्या तिथून घेतलं आणि मग म्हणते 50 ते मारा देत नाही. असून तसं. शेंड्याच्या तिथून घ्यायचे आणि आम्ही 50 रुपये द्यायचे आणि तू मारतो म्हणजे हे काय म्हणा. त्याची आता काही दिवसांनी मित्रांनो आमची समाप्ती होणार आहे. तर माझी मम्मी हे बघा डॉन 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 नको काम म्हणू करणार मला. मी आहे. काम करेन, म्हणजे फोन करेन. काय करणार आम्ही सांग बरं व्हिडिओ मध्ये? तर जे जेव्हा करायचं तेव्हा सांग ना काय काय करणार आहे? सगळं करावं लागतंय ते पित्रासारखं. और बापरे मला म्हणे नाही दादा एवढं एवढंच करायचं, थोडं थोडंच करायचं, आपल्या आपल्या पुरतंच करायचं. आणि आता व्हिडिओमध्ये म्हणते सगळं करायचं. हे बघ मी तुम्हाला सांगतो, खीर करणारे, भजे कुरड्या करणारे, रशी भात करणारे, उसळ करणारे, कढी करणारे, अजून वडे, पुरणपोळ्या करणारे, वडे करणारे, साध्या पोळ्या करणारे, अजून भजे करायचे आणि वड्या करायच्या, पातोड्या करायच्या. पाटोड्या तेच ना ते बेसन पिठाचं असतं. काही जमलं तर बघू, नाही तर साधं साधं. आणि तेव्हा माझी आता एखाद दिवस मावशी येणार आहे का काय? त्यांचा तर काही भरोसाच नाही बाबा. 100% येणार आहे. एखाद दिवस मावशी पण माझी यायला बसली, दीपा मावशी. बसली नाही आता, फिक्स झालंय. काल मी फोन केलं येणार आहे. फिक्स झालं काय? मी बोललो फिक्स झालं. तू बोललो काय लय जमलं हा नाही. मी सांगितलं दादूला, हम्म, तेव्हा तुला बोलला तो ऐकायचं. हा येणार आहे म्हणे असं तसं. मग म्हणलं ठीक आहे. आणि सिद्धी पण येणार आहे. तेव्हा मी मग तो व्लॉग तुम्हाला दाखवणच नक्की. हे भारी दिसतं की इथं बसलं. मग भारी घर भारी असल्यावर भारीच दिसतं माणूस. ही ना म्हणजे काय, घर ही काम ना काय? ही ना कधीच नीट नाही बोलत. ही ना काही ना काही टॉन्ट मारते. आता बा मला तेल लावलं आणि स्वतःला लावून राहिली आहे बघा. मग काय उरेल सुरेल हाताला लागलेला तेव्हा नीट लावून ना डोकं अजून बंद नाही झालं. नाही बंद झालं. नाही बंद तर झालं मग डोक्यात दगड घे मारून. मी नाही एवढी मोकळे. बंद नाही झालं यार. मम्मी नीट लाव ना मम्मी. नाही झालेलं. असं असं कर ना, असं असं कर, जाई तिकडे असं डोक्यात असं कर, डोक्यात दगड बिगड मारा, मला काही सांगू नको. चांगलं कर. आज मला असा आराम भेटला बाय एकदम मस्त पैकी असा आराम भेटला आराम. पाहिजे. अरे आई शिवाय कोणी नाही हे लक्षात ठेवा. माहिती आहे मला आईशी ऐकून. म्हणून आईच मदत करतो तू. काय मदत करत नाही? बरं सांग, मदत करत नाही तुला? तू कधी आजारी असल्यावर मी लवकर उठून सगळं हा, आवरत लवकर. नाही. त्याला काय, त्याला नाही म्हणते मग काय. मग कशाला म्हणता मदत? जेव्हा आईच्या
हात सांग ना मग कशाला म्हणतो मदत? आईचं डोकं दाबल त्याला म्हणत्या मुलगा. ना, त्याला असे- म्हणता असे मुलगा. काहीच खाणे- चोळ मम्मी दुखतंय माझं. ए, बस झालं दुखतंय. बिना कामाचं बिना तुझं काही कामा नाही, कारण नसताना दुखतंय तुझं. काही तुला टेन्शन आहे का कोणत्या गोष्टीचं? रविवारी म्हणा काय म्हणा बाप हम सांगतो. टेन्शन लेते नाही. बापाचं तरी हम चोळल्यावर टेन्शन बरं आहे. लेते बाप कधी म्हणत नाही. हे अशा शेंड्या बांधा, पहिलं का बोलून नाही देती किती अशा शेंड्या बांधा. किती बेकार आहे बाई. बेकार आहे. बोलून नाही देती आजी. बापाची सेवा करायची द्यायचं सोडून. बापा सेवा करत नाही बिचारा का? दिवस आणि करत रात्र नाही बापा मरून सेवा. मरतो बापाला का? बापाला काय काम ऐकतो बापाला काय काम मला सांग. सर मला आवरून चोळ ना मम्मी दुखतंय नाही रे, नाही रे बाबा, 2 नाही, नाही, मिनिटं नाही, नाही, नाही. हा बाय, मला आवरून घेऊन 2 नाही. मिनिटं नाही, बापा आवरून घे. मला एक सांग, बापाचं काय आहे? बापाला मी कधी त्रास देतो कधीच त्रास नाही देत, पण त्यांचं कधी काम म्हणतो का करतात पप्पा तुमचे पाय दाबू, दाबून तर काय तू कशासाठी दाबू? मी कशासाठी? मग तू कशासाठी आहे? माझ्या बायको घरात. कशासाठी? मी पप्पांसाठी करते पण तू माझ्यासाठी कर ना. बायको बायकोला कशासाठी? दाबशील का तिच्या? नाही मग बायको मला तुझं कशासाठी? डोकं दाबतो. बायको कशासाठी? ते आता बोलून नाही बोलायची वेळ आहे, हिडो चालू आहे. दुसरं बोल ना. उदाहरण दिलं नाही, असतं बोल ना, बोल. मामाचं. बोल, बोल, बोल. या, नाही. मला नाही बोलायचं. मावा आई शपथ मावा बघन बर का मावा बघन मी टाकणार आहे व्हिडिओ. हे ना आप्पा मामा. अरे बापरे. अरे बापरे. तिच्या मामा मामीला. कशी पलटती बघा कशी बरोबर आहे, मग पलटती तिची कशी हात पलट. पाय दाबतो मामा, तो आप्पा मामा. अरे नाही माझे मामा लय चांगले. माझे मामा आहे ना माझ्या मम्मीचे पण पाय दररोज दाबतात म्हणजे दररोज म्हणजे दररोज इथं आले कधी ना. गेल्यावर तो माझे पाय दाबतो म्हणजे दाबतोच. मग भाऊ आहे तुझा. भाऊ ये भाऊ भाऊ ये किती केलं तरी तू काय तू मटण खाई आहे का भाऊ आहे. खरं? भाऊ हे किती केलं तरी भाऊ हे दाबणारच मित्रांनो बरोबर. ते भाऊ पोरांना- नसतात पोराचं काही कर्तव्य नाही का? काय कर्तव्य आहे. हा, त्यांचं करा आपण. खायला गिळायला द्या, सगळं द्या. काय खेळायला दिलं तू काय खायला दिलं. हा, काय खायला दिलं लोक हा? द्या तुम्हाला आणून. वा 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 लवकर देत आणून. आणि तू आम्ही करत नाही का. काय डोंबलं करते काय डोमला केलं घरातलंच म्हणजे. काम करतं कुठं माझं करतं कुठं पाय सोडायचं. आता काय उदाहरण देत होती ते ना. उदाहरण दिलं असतं पण ऐकल. ऐकन काय तसं पण सेकंडला सगळं माहीतच आहे. मामाला पण सगळं माहिती आहे. मामा हुशार आहे. मामाला तेवढं नॉलेज आहे. मामा असंच नाही. मामाचं सांगत तसं नाही. मामा त्या आजीजीचं सांगते. कोणची मी शेजारची. मलाच नाही माहित बाबा. आप्पा मामा कधीपासून तिच्या हातपाय दाबतो. कधीपासून माझे मामा झाले बाई. मग तुझी ती कधीपासून काकू माझा मामी नाही का? काकू वा काकूला मामी केलं ना आप्पाला मामा केलं. मग मी किती तिच्या तेजस्वी पोरांची लोक. आत्या म्हटल्यावर तुझी ती कोण लागते? काय आत्या म्हणजे माझे भाऊ लागते ते. बाबूला मग भाऊ आणि वहिनी कोण बरोबर. असे? माझे आप्पा भाऊ लागतात काकू वहिनी लागतात. पागल आहे का? माझी वहिनी आहे ती मेंटल. विचार. सरा किती घाबरली. सरा बधीर गाडी. किती घाबरती हो. दे मी तुझ्या पाय चोवून देतो. नको एवढी दे तुझ्या मेहरबानी. पाय आता नाही दुखत. तुझ्या पाय चोवून जेव्हा देतो दुखला ना. ना तेव्हा ए आडे काय त्या? तुझे पाय चोवून देतो ना. नको 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 एवढी. मम्मीचे पाय चोळायला काही नाही बरं का पण एकदा चोळायला लागला ना, दादा इकडचं नको चोळू दादा तिकडचं चोळ दादा तळपाय नको चोळ दादा बोट चोळ दादा हे चोळ दादा ते चोळ दादा गुडघे चोळ दादा पोटऱ्या चोळ हे आता म्हणतो, बापरे. माझे दुखत आहे. तुझे मी चोळत जाईल ना माझे दुखते. तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. हमारे भी दुखते हम भी इंसान है हम जानवर नहीं है समझे. म्हातारा झाला हम भी इंसान है हम जानवर नहीं तू है तर समझे. माझ्यापेक्षा म्हाताऱ्यावानी वागतो. कुठे दिसतो मी म्हातारा मी आज कधी हे दुखत आहे ते दुखत आहे. माझं तरी एखाद्या दुखतं तुझं तर काय दुखत आहे? मग एक दिवस झालं का जस माझं त्याचं दुखतं, शरीर एक दिवस वेगळं झालं का राहतं. गाठ दुखते, एक दिवस झालं का दुखतं. जस त्याचं शरीर वेगळं असतं ज्याचं त्याचं शरीर वेगळं असतो. आताच माझी अंघोळ झाली. मम्मीला म्हणलं डोक्याला आहे ना नवरत्न तेल लावून दे. मम्मीला भारी मालिश करणे.
मम्मी लय हुशार आहे, एक नंबर आहे मम्मी. पण नुसती बडबड 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 करत केलं नाही राहते, ना, थांबतच होऊन नाही, जाईल. अजिबात नाही थांबत, नुसती बडबड बडबड करत थांबले राहते. ना तुम्ही माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटशील. बरं तरी आम्ही घरात आहे ना नोकरांनी लावेली आहे, त्यामुळे मम्मीला बरं आहे. तुझी बायको लावून ठेवलेली नोकरांनी. बिचारी सगळं करते, मम्मी फक्त उठती, आंघोळ, मला देवपूजा, जेवढं जास्त ना मग ताजी बा तावानी झाली असती, अशी नसती राहिली. माझ्या माझ्या मम्मीची लय मज्जा आहे भाई, काही म्हणा तुम्ही, मज्जा आहे. लय मज्जा आहे माझी मम्मी. किती मला सुट्टी आहे करण्याची. सुख नाही देत तुला? काय काय दुःख आहे तुला? काय दुःख आहे? तर काय दुःख आहे सांग ना, मला नको सांगू. काय दुःख आहे? बायको आल्यावर अशीच करशाल. काय करणार कळलं? तिला बरं घरात तू- नको देऊ, चहा नको देऊ, ती म्हातारी कर असंच म्हणणार आहे. वा वा वा. दिसतंय तुमचं भवितव्य, तुझं तर खरंच दिसतंय मला पण. भविष्य मी माझं लगेच पुढचं दिसतंय तुला. भविष्य तू का अंतर्यामी का भविष्य बघायला? माझी तशीच आहे म्हणून. अंतर्यामी तू भविष्य बघायला? खरं का? नाही भविष्य बघायला अंतर्यामी का तू? आहेच मग. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढं. मम्मी चाललेली आहे, मम्मी चाललेली आहे आता बाहेर. मम्मीने मस्तपैकी माझी तशी बिचारी खूप चांगली, एकदम मस्त आहे. माझ्या मम्मीचं मन लय भारी. तर चला आता आवरलेलं आहे सगळं. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, बाय बाय. बाय कर. बाय बाय. हा, जा. जा. अरे हाकलून दिलं, जा आता म्हणे, जा, बाय 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 बाय. करते.